मित्रांनो, आज तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर पूर्ण व्हिडिओ बघून जावा, लाईक कमेंट करून जावा. चला आता नकुल आलेला आहे सोबत. त्याच्यासोबत जायचं. आता प्रतीकला घ्यायचं आहे. प्रतीकला घेऊन परत गार्डनला फिरायला जायचं आहे. फिरत बसायचं सकाळी सकाळी. आल्या पहिल्यांदा हुडी घालायला लागलाय. त्याला बाहेर आल्या आल्या थंडी वाजायला लागली. अहो माझं थांबा. आवनचं भेटलं ना तुला. हे आवनचं भेटलं ना. आवनला फोन आलता की डिशवॉशर संपला, डिशवॉशर घेऊन या. आवनचं भांड राहिले. आपल्यासोबत पचका झालेला आहे. मम्मी घरीच आहे. आपण बिनमोगरचं इथं गार्डनला आलोय. मला वाटलं चावी मम्मीने गार्डनमध्ये घेऊन आली असेल, पण मम्मी घरीच आहे. आल्यानंतर ना झोपलेलो. झोपेत असताना पण आहे ना, हिला चहा प्यायचा आहे. चहासाठी रडत बसलेली. मला 10 वेळेस उठवायला लागली. आता हिच्यासाठी दूध आणायला लागणार. दूध आणलं की मग चहा बनणार. त्याच्यात माझी झोप खराब करायची काही गरज होती का? मग काय झालं, झोप खराब झाली तर? चला आता जाऊ दुकानावरून दूध बीत घेऊन येऊ. जाताना दूध घेऊन येऊ. नाही तर मला काय फक्त कामासाठीच ठेवलंय. काय बोलणार आता. दूध घेऊन मग परत व्हिडिओ चालू होईल. चला आता दूध घेतलंय. जाऊ आता डायरेक्ट घरी. ते बघा मॅडम अगोदरच थांबलेलेच आहेत की कधी येते, कधी चहा भेटेल मला. दूध घेऊन आलोय. आता जाऊ मम्मीकडे दूध देऊ. लवकर चहा बनवून घेऊ. लवकर बनवलं तर ठीक, नाहीतर बसायला लागलो उपाशीच. 1 hour later. भेटला तर कसं वाटायला लागलं तुला? पहिल्यांदाच भेटले मला नाश्ता. कधी खाल्लाच नाही मी. इतकं सुख व्हायला लागलं. नाश्ता झाला. आता जातो, आंघोळ बिंघोळ करतो आणि परत 1 hour later. तर मित्रांनो, आवरून बिवरून झाले माझं. आता माहिती नाही पुढची काय प्लॅनिंग आहे. कुठं बाहेर बीर जायचं आहे का नाही माहिती नाही. बघूत. आता कॉल केला. प्रतीकला बोललो की फोटोशूटला जाऊ. प्रतीक बोलला की आता मी कामात आहे, आपण उद्या जाऊ. तर आपण भेटू उद्या. हे वाला ब्लॉगचं मी आता इथं एंड करतो. सगळ्यांनी लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब पण करा. भेटू उद्याच्या ब्लॉगला.